व्यापारी संस्थेच्या प्रशासनात कंपनीची मूलभूत उद्दिष्टे पूर्णपणे स्पष्ट केलेली असतात व त्यामुळे नफा तोट्याच्या संदर्भात त्यांच्या कामाचे सहज मूल्यमापन करता येते. तर शासकीय प्रशासनाच्या बाबतीत उद्दिष्टे परस्पर व्यापी असल्यामुळे गुंतागुंतीची व अधिक क्लिष्ट असतात आणि त्यामुळे कामगिरीचे मूल्यमापन काहीसे अस्पष्ट असते. शासकीय संस्थेतील होणारा अनुत्पादक खर्च वरचेवर वाढत आहे, म्हणून अनुत्पादक खर्चाला कात्री लावणे आवश्यक आहे. आपले काम पूर्ण करण्यासाठी प्रशासक काय करतो यात लोक फारसे लक्ष घालत नाही. त्याचा संबंध हा फक्त कार्यक्रमापासून मिळणाऱ्या फायद्याशी असतो. म्हणून प्रशासन सुधारणेचा रोख उद्दिष्टे आणि कामगिरीकडे असला पाहिजे. प्रशासकाने केलेले निरनिराळे बदल हे काम करण्याच्या साधनाशी संबंधित असतात. व्यापारी संस्थेत ग्राहकांचे सर्वतोपरी समाधान हे उद्दिष्ट गाठण्याची मूलभूत कसोटी आहे. शासकीय संस्थांना सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून पैशाची तरतूद करण्यात येते. त्यामुळे करदाते आणि ग्राहक यांच्या दृष्टीने उद्दिष्ट आणि कामगिरी यांचे महत्त्व किती आहे याची त्यांना फारशी फिकीर नसते. शासकीय संस्थांना अनेक बाबतीत सत्तेची मक्तेदारी असल्यामुळे ज्यांना लाभ मिळावयाचा त्यांना निवड करण्यास वाव नसतो. अशा शासकीय संस्थांचा आपली कामे आणि उद्दिष्टे याबाबतचे वादविवाद टाळण्याकडे प्रथमतः कल असतो. अग्रक्रम देण्याच्या बाबतीत ते आपला आग्रह ताणून धरतात व आपल्या बहुविध कामातील महत्त्वाच्या भागावर प्रयत्न केंद्रित करतात. प्रशासन संस्था अर्थसंकल्पाधिष्ठित असल्यामुळे त्यांना जुन्या आणि कालबाह्य पद्धतीचा त्याग करणे अधिकच कठीण जाते. त्यामुळे या संस्थेकडे अनुत्पादक कामे सोपविली जातात. पूर्वी सुरू केलेल्या पद्धती आता कोणत्या तरी टप्प्याला बंद केल्या पाहिजेत. अनुत्पादक कामाचा वस्तुनिष्ठ आणि टीकात्मक आढावा घेऊन वर्तमानपत्रांना शासकीय प्रशासन सुधारण्याच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडता येईल. वर्तमानपत्रे असमाधानकारक कामगिरी निदर्शनास आणू शकतील. अशा अनुत्पादक कामावर वेळ आणि पैसा खर्च करण्याऐवजी ती बंद करता येतील. सुधारणेच्या या बाजूकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे, कारण नोकरशाहीतील काही गट व वर्ग अशी कामे करण्यास नाखुश असतात. अमेरिका, इंग्लंड व जपान सारखे भरभराटीस आलेले देशही आर्थिक दृष्टिकोनातून शासकीय खर्चात काटकसर करण्याचे उपाय योजित आहेत. या बाबतीत लोकमत आणि आवश्यक पोषक वातावरण तयार करण्यास वर्तमानपत्रांना हातभार लावता येईल. कारकुनी कामे संगणकाद्वारे केल्यास ती कमी खर्चात होतील, मात्र त्यामुळे शासनाला कर्मचारी वर्ग कमी करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. आवश्यक लोकमत तयार केले नाही तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने शासनाला योग्य निर्णय घेणे जड जाईल. शिवाय अशा प्रश्नाला राजकीय रंग चढेल.